सुस्वागतम् अभिनन्दनम् अभिनन्दनम् सुस्वागतम् शत शत करूं सर झुका के नमन। सत्तर आयुष्या पुजारो मालूम तो सब गई आशाओं कई नाटक तेरे निहारा पुकारा पांच चलो पाए ओ बाबा जे तेरी दुआए तो पाई तू नाच गए साई द्वारे मेहरबान आई जो दिखी तो तुमका वरी न रह जाई ओ बाबा वर रो आई ओ जे नाच चंदे मिट जीवन के सब कहानी मन में राजो ये साव राजो राम राम तेरे चला जो ज्ञान दीजो बोले चुके कते राजे प्रभु क्षमा बनी तरह हे प्रभु जिनके दिन होता है जिनके दक्ष जो जैसे नर होता है तो भी खाली के लिए मर गए या उनका साध करो कोई प्राणों की रक्षा करो हे प्रभु जेके ते आया तो उन्हें चलो पड़ी जेके मैं की बचा तो उन्हें चलो पड़ी आ लाल करो लीला जाति को लीला सबका भला करो भगवान सबकी दया करो भगवान हम सबका भला करो भगवान हम सब पर दया करो भगवान हम सबका समझो कल्याण अवलाल सवई च झूलेलाल राजी च झूलेलाल झूलेलाल भगवान की जय। प्रार्थना एक मिनट शास्त्री जी एक मिनट
सभी भाइयों को निवेदन की जाती है मंडप के अंदर आ जाएं, प्रोग्राम शुरू हो रहा है। सभी भाइयों का यहाँ पे स्वागत है। सिंधी यूथ मंडल की तरफ से श्री गणेश नायक जी हमारे बीच आ चुके हैं, हम उनका स्वागत करते हैं। हेलो हेलो चेक। हेलो। हेलो हेलो। ज़माने में कहाँ टूटी हुई तस्वीर बनती है, तेरे दरबार में बिगड़ी हुई तकदीर बनती है। तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बन के कवाली। शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवारी। शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवारी। रखे दुआएं आँखों में आंसू, दिल में उम्मीदें पर झोली खाली। शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली। ओ मेरे साईं देवा तेरे सब नाम लेवा। ओ मेरे साईं देवा तेरे सब नाम लेवा। खुदा इंसान सारे सभी तुझको है प्यारे, सुने फरियाद सबकी तुझे है याद सबकी। बड़ा या कोई छोटा नहीं मायूस लौटा, अमीरों का सहारा गरीबों का गुजारा। तेरी रहमत का किस्सा बया अकबर का देखा। दो दिन की दुनिया दुनिया है गुलशन, सब फूल काटे तू सबका मालिक। शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली। रब दुआएं आँखों में आंसू, दिल में उम्मीदें पर झोली खाली। शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली। बोलो साईनाथ महाराज की।
खुदा की शान तुझ में दिखे भगवान तुझ में, खुदा की शान तुझ में दिखे भगवान तुझ में। तुझे सब मानते हैं, तेरा दर जानते हैं, चले आते हैं दौड़े जो खुशकिस्मत है थोड़े। ये हर राही की मंजिल, ये हर कश्ती का सागिर, जिसे सबने निकाला उसे तूने संभाला, जिसे सबने निकाला उसे तूने संभाला। तू बिछड़ों को मिलाए, बुझे दीपक जलाए। तू बिछड़ों को मिलाए, बुझे दीपक जलाए। तू बिछड़ों को मिलाए, बुझे दीपक जलाए। ये गम की रातें रातें ये काली, इनको बना दे ईद और दिवाली। शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली। रब्बे दुआएं, आंखों में आंसू, दिल में उम्मीदें, पर झोली खाली। शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवाली। शिरडी वाले साईं बाबा शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे शिरडी सवाली। वाले साईं बाबा साईं आया है तेरे बाबा। दर पे सवाली। देवा श्री गणेश, 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 देवा देवा श्री गणेश, श्री गणेश, देवा श्री गणेश, देवा श्री गणेश। ज्वाला सी चलती है आंखों में जिसके, दिल में तेरा नाम है। परवाह ही क्या उसका रंग कैसा और कैसा परिणाम है। धरती अंबर सितारे इसकी उसे उतारे, डर भी उससे डराने जिसकी रखवाली यादें करता सा याद था। हे देवा श्री गणेश, 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 देवा श्री गणेश। भाई तालियां बजाकर गणपति बाप्पा मोरया। भाई नाचते हुए झूमते हुए गणपति के दिन चल वो रहे हैं। तेरी भक्ति का वरदान है, जो कमाए वो धनवान है। बिन किनारे की कसी है वहाँ, देवा तुझसे जो अनजान है। यूं तो मुशक सवारी तेरी, सब पे है पहरेदारी तेरी। बाप की याद या नाद हो, कभी ज्योति न हारी तेरी। अपनी तकदीर का वो खुद सिकंदर हुआ रे, भूल के ये जहां रे, इसकी सीले यहाँ रे, साथ पाया तेरा। हे देवा श्री गणेश, 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 देवा श्री गणेश। भाई नाचते हुए झूमते हुए जय हो। हट, 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 हट।
गणेशा हे देवा श्री गणेशा 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 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गालिंद गांगण वंदित करण डोळ्यानं पाहिलं रूप प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे वाण मने त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या देवता त्वमेव सर्वं मय कायेन वाचा मनेन्द्रिये पुरुषात्मना प्रकृतिसु करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे गणपती बाप्पा हॅलो चेक या ठिकाणी सुस्वागतम सुस्वागतम सिंधी यूथ मंडळातर्फे सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत. आज या ठिकाणी मार्केटला येऊन 22 वर्ष हा मेला या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यानिमित्तानं गेली 30 वर्ष आमचे स्नेही लोकनेते माननीय गणेशजी नाईक साहेब या ठिकाणी येऊन उपस्थिती असतात आणि आम्हाला आशीर्वाद देत असतात. असे आमचे लोकनेते गणेश नाईक यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांच्या समवेत संजय शेठ पानसरे, बाळासाहेब बेंडे, राजू शेठ शिंदे, बालचंद्र नलावडे, सर्जेराव यादव, भगवान शेठ थोरात, ज्ञान शेठ, त्याचबरोबर संजय शेठ पिंपळे, विजयराव ढोबळे, सुजाउद्दीन शेठ, महेश मुंडे या सर्व मान्यवर मंडळींना आम्ही विनंती करतो. शिवाजीराव चव्हाण, संजय पिंपळे, सुरेश पाटील, शिळा सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना विनंती करतो त्यांनी वरती यायचं आहे. त्याचबरोबर भिवराज शिंदे, निवृत्ती शेठ हांडे, विजयराव ढोबळे या मान्यवरांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. भिवराज शेठ शिंदे, आज या ठिकाणी विजू शेठ ढोबळे बरे हा कार्यक्रम सुरू असताना आपण एक औपचारिकता म्हणून सेमिनारचं उद्घाटन माननीय लोकनेते गणेशजी नाईक यांच्या हस्ते संपन्न होत आहे. मी सर्व विभूतींना विनंती करतो की त्यांनी उभं राहून आज हरीशभाई उद्घाटन होत असताना सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं आहे. APMC उपसचिव वाकडे साहेब यांना विनंती की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. हा सेवण्याचा कार्यक्रम आमचे स्नेही लोकनेते गणेशजी नाईक यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे असं मी जाहीर करतो. आयो धन्यवाद. लाल कयो झुले लाल बेराई पार. या मंडळाचे सर्व हरीशभाई वसंतानी हे यासोबत आहेत. धन्यवाद. हा कार्यक्रम सोयण्याचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. प्रथमतः या ठिकाणी सर्वांचं स्वागत हरीशभाई किसनभाई यांना मी विनंती करतो माननीय नामदार लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचा या ठिकाणी
नरेंद्र पाटील साहेब यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे. सुजाउद्दीन सेठ आपणही वर यायचं आहे. या एक धडाडीचं नेतृत्व माथाडी कामगारांचे आमचे सगळे स्नेही नरेंद्र पाटील यांचं स्वागत असो. या ठिकाणी नाईक साहेबांचा सत्कार या ठिकाणी सत्कार कार्यक्रम प्रथम आपण उरकून घेऊया. हरीशभाई वसंतानी यांना विनंती करतो की लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचा आपण सत्कार करायचा आहे. मोरया सगळ्यांनी उभं राहायचं आहे. यानंतर नरेंद्र पाटील साहेबांचा सत्कार किसन शेठ छटलानी करत आहेत. हो नरेंद्र पाटील जा ना, साथ में जा. आयो लाल कयो झूले लाल. त्यानंतर ज्ञान सेठ का सत्कार संजय सतलानी करेंगे. यानंतर नाही बापूसाहेब भुजबळ यांचा सत्कार कुणाल वसंतानी करतील. त्याचबरोबर भगवान शेठ थोरात यांचा सत्कार हरीशभाई करतील. संजय शेठ पानसरे यांचा सत्कार पप्पू शेठ सेवनदास हे करतील. सुरेश शेठ पाटील यांचा सत्कार गिरीश शेठ करतील. सर्जेराव यादव यांचा सत्कार राम पंजाबी यांना विनंती करतो त्यांनी करायचा आहे. राजू शेठ शिंदे यांचा सत्कार ज्ञान सेठ करतील. बाळासाहेब पेंडे यांचा सत्कार श्री सेठ करतील. बालचंद्र नलावडे यांचा सत्कार गिरीश वसंतानी करतील. हा गिरीश चला. सुजाउद्दीन कुरेशी यांचा सत्कार रामशेठ करतील. विजयराव ढोबळे यांचा सत्कार प्रवीण करतील. वाकडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आलेत का? हां. निवृत्ती शेठ हांडे यांचा सत्कार अमित बाई. त्याचबरोबर भिवराज शेठ शिंदे यांचा सत्कार गिरीशबाई करतील. आमचे यंगस्टर शिवाजीराव चव्हाण यांचा सत्कार श्री सेठ करतील. दी फूड व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनचे सेक्रेटरी संजय पिंपळे यांचा सत्कार अमित करतील. आणि APMचे उपसचिव वाकडे साहेब यांचा सत्कार रामभाई करतील. जवळजवळ कुणाचाही अनुमोदनाने जर सत्कार राहिला असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुढील कार्यक्रम हरीशभाई नाही बाकीच्या लास्ट मैं हरीश भाई से विनंती करूंगा पांडु सेठ का सत्कार करें. दादा दादा आयो लाल कयो झूले लाल मेरा ही पार. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संजय शेठ आपण दोन नको हाय दादा ना थांबवतो. संजय शेठ सगळ्यांची इच्छा आहे या ठिकाणी.
हॅलो. हॅलो. या झुलेलालच्या मेळ्याच्या निमित्तानं मी आमचे धडाडीचे कार्यकर्ते तसंच सर्वांचं यंगस्टारचं सदस्यान संजय शेठ पानसरे हे नकोच म्हणतायत, परंतु त्यांना मी विनंती करतो की संजय शेठ पानसरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सिंधी युथ मंडळ सालाबादाप्रमाणे यंदाही मेळ्याचा कार्यक्रम आज इथं आयोजित केलेला आहे. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले तुमच्या सगळ्यांचं आणि आपलं लाडकं नेतृत्व आणि ह्या नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय गणेशजी नाईक साहेब, त्याचबरोबर तुमच्या आमच्या सगळ्यांचे नेते आणि माथाडी कामगारांचं धडाडीचं नेतृत्व आणि त्याचबरोबर व्यापाऱ्यांचं सुद्धा नेतृत्व साहेब नरेंद्र पाटील साहेब, व्यापाऱ्यांना आम्ही सुद्धा तुम्हाला आमचे नेते मानतोय. असे धडाडीचे नेते आमदार नरेंद्रजी पाटील साहेब, त्याचबरोबर सगळे सन्माननीय व्यक्ती स्टेजवरती बसलेले, मी सगळ्यांची नावं घेत नाही, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आणि व्यापाऱ्यांनो, आणि त्याचबरोबर सिंधी युथ मंडळाचे अध्यक्ष, त्यांचे सर्व कार्यकर्ते, विशेषतः हरीशभाई आणि किशन चटलानी आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी फळ मार्केटच्या वतीनं आज हा जो काही 40वा मेळा चाललेला आहे त्याला सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि झुलेलाल बाबासमोर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीनं प्रार्थना करतो की साहेब, आत्ता जी काय व्यापाराची परिस्थिती आहे ती अत्यंत, जरी पेपरला किंवा ऑन द पेपर जरी चांगली दिसत असली तरी खऱ्या अर्थानं अत्यंत खडतड असा काळ चालू झालेला आहे. कारण 8 नोव्हेंबरला ज्या वेळेला नोटबंदी झाली त्याच्या वेळेला जर सगळ्यात जास्ती जर फटका कशाला बसला असेल तर तो शेतमालाच्या भावाला पडला होता. त्याचं एकमेव कारण असं आहे की शेतमालाचा जो व्यापार आहे हा विशेषतः जास्त करून रोकडवरती चालत असतो, परंतु समाजामध्ये अशी किंवा बाहेर अशी त्याच्यामध्ये हे झालं की हा सगळा 2 नंबरमध्ये व्यवहार चालतो. पण पाटील साहेब, हा खरा 2 नंबरमधला व्यवहार नसून कॅशमध्ये जरी पैसे आले तरी ते आम्ही बँकेत भरून शेतकऱ्याला पेमेंट करतो आणि त्याच्यावरती रिचर टॅक्स भरत असतो. परंतु बाहेर अशी त्याच्यामध्ये कुठेतरी चर्चा झालेली की हा रोख व्यवहार झाल्यामुळं याच्यावरती कुठेतरी ब्लॅक मनी झालेला आहे आणि सगळ्यात जास्ती जर फटका कुसला बसला असेल तर तो ह्या शेतमालाच्या व्यापाराला हा सगळ्यात पहिला फटका बसला. आता सरकारनं नियम काढलेत की आधार कार्ड घ्या, नंतर तुमचे पॅन कार्ड मागा. आता आम्ही गिरायकाकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर मागितलं साहेब तर गिरायक म्हणता आम्हाला माल नको, तुम्हाला माल द्यायचा असेल द्या, आता आम्ही चाललो दुसरीकडे. आणि महत्त्वाची गोष्ट काय साहेब की हा जो व्यापार आहे हा व्यापार सर्व म्हणजे ह्या व्यापारामध्ये साहेब आम्ही काही शिकलेली मंडळी नाही, आम्ही सर्व अनपढ मंडळी आहोत. तेव्हा आम्हाला हे कायदे कानून आत्मसात घ्यायला पुढची 5 वर्ष जाणार आहेत आणि सरकार जर आत्ताच जर टाईट झालं तर काय आम्ही टिकू असं काय आम्हाला वाटत नाही. आता कालच एक घोषणा झाली का GST मध्ये 92,000 कोटी रुपये काहीतरी जमा झाले साहेब. प्रॅक्टिकली तुम्हाला सांगतो साहेब, सगळ्या व्यापाऱ्यांनी GSTचे जे पैसे भरलेले आहेत ते व्याजाने पैसे आणून भरलेले आहेत साहेब. कारण शेवटी धंदा हा चालवायचा आहे. एक साधं उदाहरण देतो. काल मला आपलं जेवढं युरोप कंट्रीमध्ये जो एक्सपोर्ट होतो त्या एजंटचा फोन आला होता. ते एजंट लोक सुद्धा एक्सपोर्टर्स लोकांना स्वतःचे भाडं जे आहे त्याचं सुद्धा क्रेडिट देतात आणि साहेब आता त्या भाड्यावरती GST भरायचं आहे. जर भाडं जर आपण क्रेडिटवर देतोय तर GSTचे पैसे एक्सपोर्टर कुठून देणार? तेव्हा GSTचे पैसे सुद्धा त्या क्लिअरिंग एजंटनं स्वतःचे व्याजाने पैसे आणून ते GST भरलेले. आणि जर अशाच पद्धतीने जर कारभार चालणार असेल तर मला वाटत नाही फार काळ, कारण शेवटी जगायचं सगळ्यांना आहे. जसं तुम्ही परवा भाषण केलं की ह्या सृष्टीवरती जो जन्माला आला त्याला कुठे कसंही करून पोट भरायचं आहे. आता ही सुरुवात आहे. हे सर्व जर कायदे टाईट होत गेले तर मला वाटत नाही आम्ही मंडळी फार काळ टिकू. आणि मग शेवटी जर नाही टिकलो तर शेवटी गावाला जाण्याशिवाय पर्याय नाही आहे. अशा विविध अडचणी आहेत. तर ह्या सर्व अडचणींमधनं झुलेलाल बाबा आणि गणपती बाप्पा ह्या सगळ्या व्यापाऱ्यांची सोडवणूक करो अशी देवाजवळ प्रार्थना करतो. आणि हरीशभाई, तुम्ही आम्हाला इथं सगळ्यांना बोलून जो आम्हाला आमचा जो यथोचित सन्मान केला त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या सिंधी युथ मंडळाचे यथोचित आभार मानतो. साहेब, हरीशभाईने ह्या मार्केटमध्ये गेली 22 वर्ष आपण जर समोर बघितलं असेल तर ह्या मार्केटला पाणी पाजायची जर सर्वात पहिली सोय जर कोणी केलेली असेल तर हरीशभाई आणि त्यांचं जे सिंधी युथ मंडळ आहे. कारण ज्या वेळेला मार्केट स्थलांतर झालं त्यावेळेला इथं बाजार समितीनं पाणी प्यायची सोयच केलेली नव्हती
आणि नुसते आम्हाला सांगत होते इथं येऊन नुसते घुसा आणि व्यापार करा. तेव्हा पाणी पाजायची जर सोय कोणी केली असेल तर ते हरीश भाईने केलेली आहे. त्याबद्दल हरीश भाई आपने बहुत अच्छा काम किया. लोगों को नहीं हमारा देखो साहब सहयोग है पर करने को आगे कोई आना चाहिए. सब लोगों को क्रेडिट चाहिए पर करने वाला कोई नहीं. आपने बहुत अच्छा मेहनत किया और आज भी आप साहेब आता नवीन सिस्टम तिथं बसवणार आहे. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पासून इथून पुढं या पाणपोईचं उद्घाटन सुद्धा एक 15 दिवसामध्ये तुमच्याच हस्ते आपल्याला करायचं आहे. आणि त्यावेळेला सुद्धा जी यंत्रणा आपण बसवणार आहोत ती अत्यंत आधुनिक अशी यंत्रणा बसून संपूर्ण मार्केटला अत्यंत झिरो बॅक्टेरिया असं पाणी द्यायचं काम हरीशभाईच्या हातून आणि त्याचबरोबर आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहोत त्यांच्या हातून होणार आहे. हरीशभाई तुम्हाला सुद्धा लाख लाख धन्यवाद. आणि आपण इथं बोलून जो आमचा यशस्वी सन्मान केला त्याबद्दल तुमच्या मंडळाचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. वेळेचं बंधन असल्यामुळं मी आमचे स्नेही नरेंद्र पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सिंधी यूथ मंडळ APMC फ्रूट मार्केट आणि नवी मुंबई या मंडळाच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी झुलेलाल यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. याच दिनानिमित्त गणेशोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी साजरा करतोय. काल गौरी गणपतींचं विसर्जन झालं आणि आता सगळेच जण मोठ्या गणपतीच्या दर्शनाला या ठिकाणी निघालेले आहेत. आणि आपल्या सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी मार्गदर्शन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत नवी मुंबईचे करता धरता सन्माननीय गणेशजी नाईक साहेब, ज्यांनी आपले आतापर्यंत विचार मांडले ते आमचे मित्र संजय शेठजी पानसरे, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ व्यापारी मंडळी सन्माननीय तात्यासाहेब पांडुरंगजी डुमरे साहेब, आमचे दुसरे व्यापारी प्रतिनिधी सन्माननीय यादव साहेब, त्याचबरोबर आमचे भालचंद्रजी नलावडे साहेब, बापूसाहेबजी भुजबळ, माजी नगरसेवक राजूजी शिंदे, त्याचबरोबर सन्माननीय बाळासाहेबजी भेंडे. सिंधी यूथ असोसिएशनचे प्रमुख जे दरवर्षी आम्हाला निमंत्रण देतात, एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतात, ते सन्माननीय हरीशभाई, त्याचबरोबर माझे दुसरे मित्र गिरीशभाई, व्यासपीठावर बसलेले आमचे सिंधी यूथ असोसिएशनचे सर्वच कार्यकर्ते, आमचे सर्व फ्रूट मार्केटचे आमचे व्यापारी बांधव, दादांच्या बरोबर आलेले सर्व कार्यकर्ते मंडळी, बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या सर्व सिंधी बांधवांना आणि भगिनींना या ठिकाणी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. एक वेगळ्या प्रकारचा भाईचारा आपण या ठिकाणी टिकवून ठेवलेला आहे. आणि या मार्केटचं वैशिष्ट्य आहे की हिंदू असू दे किंवा मुसलमान असू दे किंवा गुजराती असू दे, सर्व धर्मातली लोक ह्या आमच्या APMC मार्केटमध्ये माथाडी असो, व्यापारी असो, दलाल असो, सर्व राजकीय पक्षातली असू दे, ही सगळी मंडळी एकत्र येतात आणि आपले सण, आपले असणारे आनंद हा एकत्रपणे येऊन इकडे साजरा करतात. ही एक चांगली बाब या ठिकाणी आहे. पानसरे साहेबांनी जे सांगितलं त्याला ओझरचा हात घालताना GSTचा फटका हा फ्रूटच्या व्यापाऱ्यांना पडला असं नाही आहे, भाजीच्या पडला असं नाही आहे, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जो ट्रान्सपोर्टचा व्यापार चालतो, ज्यांची बिलं 3-3 महिने रिलायन्स पण देत नाही, 6-6 महिने रिलायन्स देत नाही. रिलायन्स जो आज देशाचा 1 नंबरचा म्हणा, 3 नंबर कुठल्याही नंबरला असू दे, जो व्यापारी आहे, आणि ज्या वेळेला तुम्ही एखादं बिल बनवता त्याच वेळेला त्याच्या 15 दिवसामध्ये तुम्हाला GSTचे पैसे तुम्हाला त्या अकाउंटमध्ये भरायचे. आता जे पैसे 6 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर येणार, त्या असणाऱ्या व्यापाऱ्यांना नक्कीच आपल्या खिशातनं, घरातनं, कुठल्या तरी खात्यातून काढून तो GST भरणं गरजेचं आहे. साहजिकच आहे की राज्यामध्ये, देशामध्ये नोटबंदीनंतर नवीन एक कर प्रणाली या ठिकाणी निर्माण झालेली आहे. खरं म्हणजे आपण किती आंदोलन केलं असतं तर काय माघार रोलबॅक झालं नसतं, परंतु आपल्याही बरेचशा लोकांनी आता मॉडिफाय केलेलं आहे. दादा, परवा आम्ही दाना बंदरच्या नोटबंदीनंतर मी व्यापाऱ्यांशी बोललो, आता GST बद्दल बोललो. GST चालू झाल्याबद्दल बरेचसे व्यापारी वर्ग नाराज होते,
परवा मी अशोक बडिया गणपती मंडळाच्या निमित्ताने भेटलो. ते म्हटले नरेंद्र, ह्या GSTचा एक फायदा झाला, जे खरेखुरे इमानदार व्यापारी होते त्यांचा व्यापार आता चांगल्या पद्धतीने वाढेल. जसं रेरा आला, रेरासारखा एक नवीन कायदा आला. नक्कीच आहे, रेरासारखा नवीन कायदा आल्यानंतर ग्राहकांचा फायदा झाला. परंतु जे बिल्डर होते, जे एका फॅटचे पैसे घ्यायचे, जमिनीमध्ये तिसरीकडे गुंतवायचे, चौथ्याचे घ्यायचे, पाचव्याच्यात गुंतवायचे, आणि पहिला जो घर मालक होता, ज्याला घर दिलं पाहिजे होतं वेळेत, तो तर बोंबलं तिथंच पडलेला असतो. आणि तो त्या बिल्डरच्या विरोधात पण जात नाही, नाहीतर बिल्डर म्हणतो हे पैसे घेणे निघून जा. अशा बऱ्याचशा बाबी या ठिकाणी आहेत. बदलत्या परिस्थितीमध्ये बाजार समितीच्या वरती वेगवेगळे नियमावली आली. ही मागच्याच वेळेला आली. आपण दादा होतात की नवी मुंबईच्या व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व करत होतात. मंत्री असताना देखील पण राज्य सरकारच्या लक्षात आणून देत होता की एक नवीन मॉडेल ॲक्ट काढला तुम्ही, त्याच्यानंतर ही नवीन शेतकऱ्यांच्या नावाखाली. दादा आज खरं सांगतो, मी थोडंसं जरा अभ्यास केलाय. परवा आम्ही प्रसाद लाडच्या एका कार्यक्रमाला होतो, मुख्यमंत्र्यांच्याकडे होतो. जी संस्था भाजी पुरवठा करते ती एक सांगलीची आहे. मी त्यांना सहज विचारलं की शेतकरी माल विकतो का? तो म्हणतो साहेब शेतकरी माल विकत नाही, शेतकऱ्यांचा माल आम्ही गोळा करतो आणि ते मुंबईच्या शहरी भागामध्ये, पुण्याच्या शहरी भागामध्ये, नाशिकच्या शहरी भागामध्ये आम्ही त्या ठिकाणी ते विकतो. म्हणजे तो एक व्यापारीच झाला. फक्त त्याचं काय वाचलं, त्याला दुकान घ्यायची गरज नाही, त्याला APMCचा कायदा पाळायची गरज नाही, त्याला माथाडी कामगार कायदा नाही, त्याला कुठल्या प्रकारचे बंधन नाही, आणि तो पण कॅशमध्येच व्यवहार करतो. तू कुठे तो मोबाईलचा ॲप वापरतो का नाही, तो क्रेडिट कार्ड वापरतो का नाही, तो पेटीएम वापरतो का नाही. या सरकारच्या माध्यमातून जे त्यांची धोरणं आहेत ती कुणाच्या बाजूने उभी राहिलेली आहे, चांगल्यासाठी आहे, ही अजून काय सांगता येणार नाही. आजही ग्रामीण भागातला शेतकऱ्यांना जो अपेक्षा आहे तो निर्णय त्यांना मिळालेला नाही आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही झाले. परंतु एक नवीन कर प्रणाली किंवा नवीन व्यापाराचं एक माध्यम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आपण स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे. दादा आम्ही माथाडी कामगार, आमच्या टोळ्या होत्या त्या भाजीपाल्याच्या, न काम करता पैसे घ्यायचे. नवीन कायदा आला त्यावेळेला तो GR काढला की माथाडी कामगारांनी काम केलं तरच पैसे मिळणार. आता ती मंडळी नागपाड्याला जाऊन काम करतात आणि अजूनही ती काम करत नाही तरी पैसे घेतात. म्हणजे काही गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या बदलल्या गेल्या पाहिजेत, आणि जर बदलल्या गेल्या नाही तर मग आपल्याला त्या चळवळीच्या बरोबर चालता येणार नाही. दादांचं मार्गदर्शन या व्यापाऱ्यांच्या बरोबर एवढं जास्त प्रमाणात की ते एक परिवारासारखे असतात. आणि म्हणून मी परत एकदा माझ्या झुलेलाल बांधवांना, सगळ्यांना, सिंधी बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. मी परत एकदा गणरायाच्या साखळं घालतो. फ्रूट मार्केटच्याच मला वाटतं ह्याच ठिकाणी गणपती बाप्पा बसले होते. आम्ही सगळ्यांनी साखळं घातलं की बळीराज्याचं राज्य येऊ दे, व्यापाऱ्यांना चांगला, व्यापाऱ्याला भाव मिळू दे, दारिद्र्य या ठिकाणी नष्ट होऊ दे. परंतु आपण सर्वांनी जर एक चांगला प्रयत्न केला तर नक्कीच हे सगळ्या गोष्टी दूर होतील. एवढीच आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. गेली 30 वर्ष या ठिकाणी सातत्याने सिंधी यूथ मंडळाला भेट देत असतात, सदिच्छा भेट. आज या ठिकाणी मी आवर्जून विनंती करतो, हरीशभाई, गेली 30 वर्ष आपले लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या हस्तेच आपला उद्घाटन झालेलं आहे. तसं तुमचं प्याऊचं सुद्धा उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्याची मी त्यांना विनंती करणार आहे आणि ते येतील अशी मी अपेक्षा बाळगतो. यानंतर आपल्या सर्वांचे लाडकं नेतृत्व गणेशजी नाईक यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. सिंधी यूथ मंडल APMC फल बाजार यांच्या विद्यमाने चालिया साबका मेला यहाँ पे हर साल में मनाया जा रहा है. आज इस अवसर पर उपस्थित माथाड़ी कामगारों के नेता, व्यापारी के हितचिंतक, माननीय विधायक नरेंद्र जी पाटिल, APMC के भूतपूर्व संचालक श्री संजय सेठ पानसरे, आध्यात्मिक इलाके में काम करने वाले श्री भगवान सेठ थोरात, इतर मागासवर्गीय महामंडल के भूतपूर्व अध्यक्ष श्री बापूसाहेब भुजबल,
भूतपूर्व संचालक श्री बालासाहेब भेंडे, परिवहन के भूतपूर्व चेयरमैन भालचंद्र नरावडे, आरोग्य समिति के भूतपूर्व सभापति राजू शिंदे, श्री किशन छतलानी, श्री हरीशी वसंदानी, श्री पांडुशेठ डुमरे, श्री सुरेश पाटिल, श्री संजय जी पिंपले, उपसचिव श्री वाकले, श्री शिवाजी चौहान, श्री गिरीश वसंदानी, श्री सरजराव यादव, श्री अशोक हिंगे, श्री निवृत्ति सेठ हंडे, श्री भरत हंडे, विजय शेठ डोबले, ज्ञानचंद सेठ, मम नायकोंडी, सुजाबाई, मोहन सेठ नागदेव, जयराम सेठ, संजय वसंदानी, प्रवीण खोरेजा और सिंधी यूथ पंचायत के सभी सदस्य और उपस्थित भाई और बहनों, ये सिंधी यूथ पंचायत का मेरा रिश्ता ये इधर के एपीएमसी से नहीं है। जब सिंधी काटा मुंबई में था, उस कालखंड से इस कार्यक्रम में मैं हमेशा उपस्थित रहता था और वो कड़ी लगातार आज तक शुरू है। अभी जो जो बातें निकली उन बातों पे खाली मैं मेरा भी विचार रखना चाहूँगा कि संजय सेठ पानसरे ने जो बात कही कि नोट बदली के सिलसिले में खाली एपीएमसी के नहीं सभी व्यापारी की वाट लग गई। आज सुबह ही एबीपी माझा एक कार्यक्रम में अनिल बोकिल, जिन्होंने ये नोट बंदी नहीं, इस इकोनॉमी अपनी जो फिनांस डिपार्टमेंट है उसमें किस ढंग से सुधार किया जाए वो सुझाव देने वाले के साथ आज एबीपी माझा के कई संवाददाताओं की बातचीत चालू थी। उन्होंने बताया कि 1000 की नोट बंदी करने के टाइम में हमने बोला था कि 500 के नोट बंदी होने की पहले जरूरत नहीं है, पहले 1000 की बंदी करो, 1000 के बाद में 500 के बंद करो, 500 के बाद में इन बिटवीन 200 की नोट बाजार में लाओ। अब ये 2000 की जब 1000 और 500 की साथ ही साथ बंदी करने के बाद फिर से 2000 की नोट घाई गर्दी से लानी पड़ी। अभी कल ही जो रिपोर्ट आया रिजर्व बैंक का कि 99% जो नोट थी वो बैंक में वापस आ गई। अभी देखा जाए तो अभी नए 2000 के नोट में भी डुप्लीकेट नोट बहुत सारे प्रमाण में आई है। जो कारण बताया था कि भाई टेररिस्ट लोगों के पास में पैसा है, व्यापारी लोगों के पास पैसा ये है, तो अनिल बोकिल की बात उन्होंने कहा कि हमें कैशलेस ट्रांजैक्शन होना चाहिए। बात सही है, लेकिन उसके लिए 1000 का नोट, बाद में 4-5 महीने के बाद में 500 का नोट, ये बंद करते करते लोगों को अपने जो नई सिस्टम है कि कैशलेस के माध्यम से ये ट्रांजैक्शन हो जाए। लेकिन मैं तो बोलता हूं कि भाई यूपी के राजनीति में अखिलेश यादव मायावती का पूरा पैर तोड़ने के लिए 2000 का नोट लाया और 1500 का नोट बंद किया। ये मेरा कहना है, मानो या ना मानो, राजनीति में कई बातें स्पष्ट बोलने की जरूरत होती है। जिनका मकसद था वो पूरा हो गया। कोई भी एक सिस्टम में परिवर्तन होता है तो उसका फायदा नुकसान होता है। जैसे कि नरेंद्र पाटिल जी ने कहा, जो अभी बिल्डर्स लोगों के लिए जो रेरा का कानून लाया है वो सही अच्छा है, क्योंकि एक बिल्डर एक फ्लैट 5-5 लोगों को बुकिंग करके देता था और लोगों को चीट कर रहा था। अभी इसमें रियल बिल्डर जो रहेंगे वही रहेंगे, चिटर लुटर बिल्डर निकल जाएंगे। जहां पे अच्छा है उधर अच्छा बोलना चाहिए, लेकिन गलत है वो गलत बोलना चाहिए। अनिल बोकिल जी के कहने के मुताबिक पहले 1000 का नोट कम करते थे,
बाद में लोग 500 का एक 3-4 महीने में कम कर देते, तो लोगों को इतनी असुविधाएं नहीं बनती थी। लोगों का जो पैसा एकाएक हाथ से गया और लोग परेशान हो गए, वो होने की स्थिति नहीं रहती थी। अभी समाज के स्तर में देखिए बात ऐसी कि कहीं कहीं बातें न बोले तो बात मन में ही रह जाती है। अभी प्राइम मिनिस्टर मन की बात लोगों को बोलते हैं, तो अपन लोगों को भी वो मन की बात बोलने का अधिकार है कि नहीं है। अभी बात ऐसी कि मैंने फ्रूट मार्केट के टाइम में छगन भुजबल साहब का नाम का एक जिक्र किया, उसके बाद मैंने भाजीपाला के उत्सव में भी मैंने जिक्र किया और आज भी वो कर रहा हूं। देखिए, मैं साफ सुथरा बोल रहा हूं कि कानून के अंदाज से अपनी कर्तव्य भावना निभाने वाले जज महोदय को जो इन्वेस्टिगेशन ऑफिसर जो रिपोर्ट देते हैं, जो स्थिति उनके सामने लेके जाते हैं, उसके मुताबिक न्यायदान होता है। अभी मैंने उस दिन ये नहीं कहा कि भाई भुजबल साहब की संपत्ति उनको वापस लौटा दो। मैंने ये नहीं कहा कि भाई भुजबल साहब पर आप कोई अलग कानून से उनकी ओर देखो। मोहन भाई, मैंने उस दिन बोला और आज भी बोल रहा हूं, और मुझे भय नहीं है। मैंने ये बोला कि भाई जो विजय मल्ल्या यहाँ के बैंकों का 15,000 करोड़ रुपया रफा दफा करके रात को रात भाग के जाता है, इसका मतलब उसको इस देश के कानून के सामने, उस सिस्टम के सामने आने की इच्छा नहीं है। भुजबल साहब पर जब ये इल्जाम हुए तो भुजबल साहब यूरोप में थे, प्रदेश में थे। ये जानते हुए वो वापस अपने देश में आए, इन्वेस्टिगेशन सिस्टम के सामने गए और जो आगे सिस्टम ने जो करना था वो तुम्हारा ईडी बोलो या फीडी बोलो या शिवाजी, अभी शिवाजी नहीं, अभी संभाजी बीडी, संभाजी भी बंद हो गया ना, हाँ बंद हो गया। तो सबके सामने गए। अभी बात ऐसी है कि न्याय यंत्रणा को मैंने दोष देता, न्याय यंत्र का सामने जो प्रशासन जो है, प्रशासन चलाने वाले, उनके माध्यम से जो यंत्रणा वहां पे काम कर रही है, उन्होंने एक रिपोर्ट देना चाहिए कि भाई दिस मिस्टर छगन भुजबल ही वाज इन अब्रॉड व्हेन ही वाज चार्ज। इन पर इल्जाम लगाए तो वे प्रदेश में थे। एक जगह पे विजय मल्ल्या पे चार्ज लगने की संभावना है, उस टाइम में विजय मल्ल्या यहाँ से रफा दफा हो गया और छगन जी भुजबल यूरोप से, यानी जो अब्रॉड से, प्रदेश से वापस आके अपने देश के कानून के सिस्टम के सामने आए हैं। अभी बात ऐसी कि फिर भी वो जवान होते एक 20-25 साल के, तो मैं बोलता था क्या कोई जरूरत नहीं, अंदर क्या बाहर क्या। अभी उनकी उम्र, वो जो बीमारी का जो सामना कर रहे हैं, इज सफरिंग फ्रॉम हार्ट, इज सफरिंग फ्रॉम ब्लड प्रेशर, इज सफरिंग फ्रॉम डायबिटीज। अभी ये स्थिति में प्रशासन के लोगों ने यदि इन्वेस्टिगेशन एजेंसी को सूचित किया कि भाई ये आदमी परदेश से इधर आया है, तो इसका मतलब उसको सिस्टम से भाग के जाने की उसकी इच्छा नहीं है। हमारा तो इतना ही कहना है कि दवा पाने के लिए वो जो यदि परदेश में रहता था, अब ऐसी दुनिया में ऐसे देश है कि जिस देश में जाने के बाद भारत सरकार की कोई यंत्रणा वहां से किसी को लेके नहीं आ सकती। भुजबल साहब के मन में वो विचार होता तो वो उधर छुपते थे, ये छुपने का सवाल ही नहीं। और दूसरी बात ऐसी, जो तुम लोगों को ऐसा लगता है कि गैर कानूनी प्रॉपर्टी करो, जब उसमें क्या बड़ी बात है, पूरी उनके नाम पे जो है प्रॉपर्टी कब्जे में ले लो, लेकिन जीने का अधिकार इंसान को है, राइट टू प्राइवेसी। अपने जैसे खुद के जीवन में कोई अपनी निजी बातें छुपाने का अधिकार अभी कानून में सुप्रीम कोर्ट ने मान्यता दी। मोहन भाई,
उसी ढंग से अपने खुद को इलाज कराने का हर एक का अधिकार। सिचुएशन जो कोई सराइत जो गुनहगार हैं, भुजबल साहब ने किसका मर्डर किया है, दरोड़ा डाला है, डाका डाला है, किसकी हाउस ब्रेकिंग किया है, जो आर्थिक इज ए इकोनॉमिकल ऑफेंस है। इकोनॉमिकल ऑफेंस में किसी आदमी को इस ढंग से जकड़ने के लिए न्याय प्रणाली के सामने सच्चाई न पेश करना, यह भी एक अन्याय है। आई एम रेफरिंग माय चार्ज टूवर्ड्स एडमिनिस्ट्रेशन, प्रशासन चलाने वालों के प्रति में मेरा खेद और मेरा क्रोध व्यक्त कर रहा हूं। न्यायालय को यदि ये बात बताएंगे कि भाई ये स्थिति है, ये आदमी खुद फॉरेन से इधर आया तो इधर इनको जमानत दे देंगे तो इधर किधर भाग जा। मैं बोलता हूँ एक पैसे की प्रॉपर्टी उनके नाम पे जो है वो पूरी कब्जा करो ना, कल जाके भाड़े के रूम में रहने की बारी भी आए तो कोई परवाह नहीं, देश के कानून के सामने कोई बड़ा नहीं। मैं यही कहूंगा कि कोई मन की बात कर तो मैंने मेरे दिल की बात कही। मन की बात बोलेगा तो यार डुप्लीकेसी कर रहा है। गणेश नायक को दिल है और गणेश नायक जो अपना दिल है ना, भगवान के सिवा किसको न डरते हुए मैं मेरे दिल की बात हमेशा कहते रहूंगा। आज कह रहा हूं। अभी बात ऐसी कि कोई किसको मिलता तो भी अभी देखिए बात ऐसी नरेंद्र पाटिल के, बस अभी नरेंद्र पाटिल का, क्योंकि मेरे पास में आप लोग एपीएमसी के लोग, मैं शिवसेना में था तब लोग आते थे, इसका मतलब आप लोग शिवसेना में आए थे क्या? बाला साहब भिंडे आए थे आप शिवसेना में? मैंने आपको बुलाया था, आमंत्रण दिया था कि शिवसेना में आओ। बात ऐसी कि नरेंद्र पाटिल कामगार नेता है, समाज का नेता है, मास का नेता है। यदि नरेंद्र पाटिल आज के तारीख में बीजेपी का राज है, कल जाके मार्क्सवादी कम्युनिस्ट का भी राज आएगा तो वो मुख्यमंत्री को जनता के लिए जो लोगों के मथाड़ी के व्यापारी लोगों के जो काम है वो लेके जाएगा। लेकिन उसके बारे में अभी कुछ तो भी दाल पक रही है। नरेंद्र पाटिल सोच रहा है बीजेपी में जाने का। अरे क्यों, किसको, देखो बात ऐसी, जिसको जाना है डेमोक्रेसी में किसको कोई नहीं मना कर सकता। और एक बार इंसान का दिल ढल गया तो शरीर की क्या बात है। मैं तो बोल रहा हूं कि दिल को संभालो, भले भूखे रहेंगे लेकिन दिल को तसल्ली दो, दिल को ऐसा अपनापन की भावना दो कि वो दिल को प्यार से यदि आप अपनाएंगे तो लोग भूखे रहते भी आपके लिए काम करेंगे, देश के लिए काम करेंगे। मैं आज बहुत स्पष्ट बोला हूं और मुझे उस बात की कोई परवाह नहीं है। इमरजेंसी के कालखंड में भी गणेश नायक ये स्टाइल से रहा है और आज भी है, क्योंकि मुझे मालूम है कि आज के बाद में गणेश नायक और के 100 साल जीने वाला नहीं है। एक न एक दिन उस दिन की यात्रा तो खत्म होने वाली है, लेकिन जो मन में जो सच्चाई है उसको ढूंढने का प्रयत्न करना चाहिए। भुजबल साहब के बारे में मैंने आज के दिन कभी नहीं बोला, लेकिन बहुत मैंने मन करता था कभी बोलूं। बात ऐसी कि कानून के तौर पे जो तुम्हें करना है, भुजबल साहब के अकाउंट में 0 पैसा रखो। उन्होंने कुछ समाज के लिए काम किया होगा तो समाज उनको प्यार देगा, वो प्यार के बलबूते पे वो अपनी जिंदगी निकालेंगे। लेकिन जिस ढंग से यानी एक दुष्टता की भावना से जो कारोबार चला है, उस बात का मैं निषेध व्यक्त कर रहा हूं। न्याय प्रणाली को सच्चाई बताने का काम इन्वेस्टिगेशन ऑफ एजेंसी का है। और इस बारे में गणेश नायक के बारे में किसको कोई सोचता होगा ना, तो क्या बोलते हैं, अभी मैं तो नहीं बोल रहा, लेकिन मोदी जी बोले क्या हमारा उखाड़ने का तो उखाड़ लो। क्या बोले, एक लफ्ज में बोले क्या उखाड़ने का, उखाड़ लो। तो मैं बोल रहा हूं कि हम दिल की बात करने वाले लोग हैं, हमें मरने का और जीने का इतना कोई महत्व नहीं है। हरीश वसंदानी, तुम्हारा सिंधी यूथ काउंसिल बहुत अच्छा काम कर रहा है। मंदिर देखा मैंने, वहाँ पे वो आप लोग बना रहे हैं। यानी मैं बोल रहा हूँ कि जो लोगों के यानी प्यास बुझाता है वही सही समाज सेवक कहलाता है। खाना पीना देने से नहीं, वक्त पे जो चीज चाहिए वो दे दो, वक्त के बाद में कुछ भी देने से उसका कोई फायदा नहीं होता। मैं तो अभी सिजाउद्दीन कुरैशी, मैं कभी कभी समाज के हर स्तर में, मतलब सिजाउद्दीन जैसे ये देश में
करोड़ों मुसलमान पैदा हो जाए तो मैं बोलता हूँ कि ये देश के लिए वो अपनी कुर्बानी करने के लिए तैयार होने वाले। कि इन जैसे मुसलमान के मन में धर्म भावना, जात भावना, प्रांत भावना, नीचा ऊपर कुछ नहीं है, बस प्यार करते रहो। और ये सिंधी जो यूथ पंचायत से मैं भी जुड़ा हूँ मोहन भाई, इधर आने के बाद नहीं, बहुत पहले, और वो भी वो लोगों के भीतर जो अच्छे गुण है उस गुण को लेके मैं उनसे अट्रैक्ट हुआ हूँ, आज हूँ, कल भी रहूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। हेलो, हमारे बीच मोहन गुरनानी जी आए हैं, जिनका सत्कार किशन सेठ करेंगे। जोरदार तालियां। दी फूड व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष खास या कार्यक्रमासाठी बाहेरगावरून विदेशावरून या ठिकाणी सदिच्छा भेट देण्याकरता आलेले आहे। त्यांचा सत्कार अमित यांना मी विनंती करतो। चंद्रकांतजी ढोले। आयो लाल सबई चो झूले लाल। या ठिकाणी हा सुंदर असा मेळावा ज्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो, ज्यांचं मार्गदर्शन आता हरीशभाईंनी सर्व यंगस्टारवर सोडलेलं आहे, परंतु त्यांचं मोलाचं योगदान या ठिकाणी आहे। असे हरीशभाई वसंतानी यांचा सत्कार गणेशजी नाईक साहेबांना मी विनंती करतो। किशनचंद छटलानी व हरीशभाई वसंतानी यांचा सत्कार सर्वांना मी विनंती करतो, टाळ्याच्या कडकडात त्यांचा हा सत्कार व्हायला पाहिजे। दादांना विनंती करतो की हरीशभाईचाही सत्कार आपल्या शुभ हस्ते व्हावा। आयो लाल सबई चो झूले लाल भिड़ाई पार। हा आजचा कार्यक्रम सर्वांचे आभार मानून संपन्न झाला असं मी हरीशेठ वसंतानी यांच्या विनंतीला मान देऊन सर्व उपस्थित पाहुण्यांचं हार्दिक स्वागत। आभार 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 आभार। हेलो, कुर्सियां नीचे ले लीजिए, कुर्सियां। हमारा प्रोग्राम फिर से अभी शुरू हो रहा है 2 मिनट में।